गुड मॉर्निंग फॅमिली, कसे आहात? मजेतच असाल तर मी पण मजेत. आज तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवते माझ्या व्हिडिओतनं. तर मोड आलेल्या मुगाचे आणि मक्याच्या दाण्याचे डोसे. तर मोड आलेल्या मुगाचे मी चिला म्हणू शकतो, त्याला उत्तप्पा म्हणू शकतो किंवा डोसा म्हणू शकतो, किंवा आपल्या सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये मोड आलेल्या मुगाचे पोळे हे मी करणार आहे. त्याचीच रेसिपी दाखवते. तर ह्याला मुगांना मस्त मोड आलेले धुवून घेतले, मिक्सरच्या भांड्यात काढलं. त्यानंतर मक्याचे दाणे घेतले 1 वाटी, ते पण मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं. त्यानंतर 2 चमचे रवा घेतला, तो पण मी मिक्सरच्या भांड्यात टाकला. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या पण मिक्सरच्या भांड्यात टाकल्या. त्यानंतर आल्याचा तुकडा घ्यायचा आपल्याला, तो पण असा चिरायचा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे. तर आत्तापर्यंत आपण काय काय टाकलं मी तुम्हाला परत फास्ट फॉरवर्डमध्ये सांगते. मी ह्याच्यामध्ये मोड आलेले मूग 1 वाटी, मक्याचे दाणे म्हणजे कॉर्न, स्वीट कॉर्न 1 वाटी, त्यानंतर 2 चमचे रवा, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा, त्यानंतर 4-5 लसूणच्या कांड्या, हे सगळं आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. तर मी लसूण सोलते, लसूण सोलून त्याच्यामध्ये टाकते. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे दही घालणार आहोत. तर खूपच सोपी पद्धत आहे, अगदी झटपट होतात. आणि घरात जर तुमच्या मस्त असे मूग असतील मोड आलेले, तर हे तुम्ही मुलांना नाश्त्याला किंवा डब्याला देऊ शकतात. मुलं देखील आवडीने खातात आणि हेल्दी असं टेस्टी असं नाश्ता आपल्याला घरामध्ये रेडी होतो. तर हे बघा, हे मिक्सरमध्ये मी मस्त वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ मी ह्याच्यामध्ये 2 चमचे टाकलेलं आहे. नाचणीच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पण टाकू शकता, किंवा तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं, थोडंसं पाणी टाकलं, एकदाच फक्त फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून हे नाचणीचं पीठ आपल्या ह्या बॅटरमध्ये मिक्स होईल. नाचणीचं पीठ टाकल्यामुळे कसे आहेत आपले डोसे अजून हेल्दी बनतात. जर तुम्ही डाएट करत असाल, जिमला जात असाल, तर हे डोसे तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहेत. ह्याच्यात तुम्ही थोडंसं पनीर पण टाकू शकता, जेणेकरून हे डोसे आपले अजून हेल्दी होणार आहे. तर हे एवढं सगळं हेल्दी, टेस्टी आणि वेगळ्या वेगळ्या डिशेस मी कामावर बनवते, पण कधीही मी स्वतः खात नाही, कारण की मला तेवढा वेळच नसतो. मला कामावरच्या मॅडम खूप म्हणतात की रीमा थोडं खाऊन जा, थोडं टेस्ट कर तू बनवलेलं. आम्ही तुला नेहमीच सांगतो की तू खूप छान बनवते, तू खूप छान बनवलं आहेस, पण तू कधीच टेस्ट करून बघत नाही. पण शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी सगळ्यांना आरामात असतो, आणि तेव्हासुद्धा मला घाई असते, कारण शनिवार रविवार प्रत्येकाच्या घरात काय ना काय स्पेशल डिश बनवायची असते, त्यामुळे मला वेळच नसतो. तर ही आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, तर मीडियममध्ये आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जसं की आपल्या इडलीचं किंवा डोस्याचं बॅटर असतं ना, त्याप्रमाणे आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. त्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो चिरत आहे, हे आपल्या डोस्यामध्ये आपण टाकणार आहे. जर तुम्हाला ह्याच्यासोबत आणखीन काही व्हेजिटेबल टाकायचे असतील तर तुम्ही गाजर किसून घेऊ शकता, शिमला मिरची बारीक चिरून घेऊ शकता, इतर भाज्यासुद्धा तुम्ही या डोश्यामध्ये टाकू शकता. तर हे डोसे तुम्हाला अजूनच हेल्दी आणि टेस्टी होतील. मी इकडे फक्त कांदा आणि टोमॅटोच टाकणार आहे, आणि हे एवढे कांदे आणि टोमॅटो मी फक्त डोशासाठी नाही, मला इथे दुसरी भाजी वगैरे पण बनवायची आहे. त्यासाठी मी हे कांदा टोमॅटो कापायला घेतला, पण हा कांदा खूपच रडवत होता. माझ्या डोळ्यातनं शक्यतो पाणी येत नाही कांदा चिरताना, कारण आता एवढी सवय झाली आहे ना की डोळ्यांना पण माहीत झालं आहे की बाई हिचा अर्धा वेळ तर कांद्या चिरण्यातच जातो, काय हिच्या डोळ्यातनं पाणी काढायचं. पण हा कांदा आहे ना भयंकर रडवत होता. बहुतेक आज मी जरा इमोशनल पण होती, आज माझी मनस्थिती पण चांगली नव्हती, त्यामुळे कांद्याच्या बहाण्याने माझ्या डोळ्यातनं पाणी गळत होतं. लगेच गैरसमज करून घेऊ नका, नवरा अजिबात भांडत नाही माझ्याशी, माझा नवरा देव माणूस आहे, माझ्याशी खूप चांगला वागतो आणि माझी खूप काळजी करतो. असो, कांदा टोमॅटो कापून झाला, आपल्या गप्पा पण झाल्या थोड्याफार, तर त्याबद्दल काय वाईट कमेंट करू नका. हां, आजपर्यंत मला आले नाही आहेत वाईट कमेंट, पण प्लीज करू नका. माझं मन खूप हळवं आहे, मला लगेच टेन्शन येतं. तर तवा गरम करायला ठेवला डोशासाठी, थोडंसं तेल कांद्याने फिरवून घेतलं, आणि त्यानंतर हे असे डोसे आहेत ना, असे मस्त गोल गरगरीत डोसे पाडून घ्यायचे, म्हणजेच फिरवून घ्यायचे किंवा टाकून घ्यायचे, तुम्ही जी समजाल ती भाषा. त्यानंतर ह्याच्यावर आपण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मस्त अशी वरून टाकायची. बरं, तुम्हाला जर वरून नसेल टाकायची ना, तर तुम्ही डायरेक्टली ह्या डोस्याच्या बॅटरमध्ये टाका आणि सरळ सरळ डोसे टाका. आता काय आहे, मला कामावर जसं सांगतील तसं मला करणं भाग आहे ना, मला पण ती पद्धत सोपी वाटते. सरळ डोशाच्या बॅटरमध्ये सगळ्या भाज्या
कांदा टोमॅटो सगळं टाकायचं आणि सरळ सरळ डोसे फिरवायचे तव्यावर. पण आमच्या मॅडमना आणि सरांना इकडच्या कामावरच्या असे कांदा टोमॅटो कोथिंबीर अशी वरून दिसली पाहिजे. त्यामुळे मग मला इकडे असं बनवावं लागतं. मी तुम्हाला माझ्या नेहमीच्या व्हिडिओत सांगत असते ना की कामावर मी तशाच पद्धतीने जेवण बनवते जशा पद्धतीने त्यांना आवडतं. प्रत्येकाची चॉईस वेगळी असते, पद्धत वेगळी असते, आवड वेगळी असते. तर त्या हिशोबाने मला हे स्वयंपाक बनवावा लागतो. तर मस्त एक बाजू भाजून झाल्याच्या नंतर दुसरी बाजू पण मी छानपैकी शेकून घेतली आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे डोसे करून घ्यायचे. तर मला ह्या सगळ्या बॅटरचे डोसे करायचे आहेत आणि हे डोसे तुम्ही गरमागरम खाल्ले तर अजून छान लागतात आणि जर थंड झाल्यावर पण खाल्ले ना तर हे अजिबात कडक वगैरे होत नाही. असेच्या असे सॉफ्ट राहतात. आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला खाण्यासाठी चटणी पाहिजेच असं नाही. चटणी जरी नसेल तरी तुम्ही सॉसबरोबर किंवा दहीबरोबर पण हे डोसे खाऊ शकतात. खूप टेस्टी लागतात. तर हे डोसे मी इथे कामावर पहिल्यांदा ट्राय केले. कॉर्न आणि मोड आलेल्या मुगाचे डोसे विथ नाचणीचं पीठ. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली? असं काहीतरी नवीन नवीन मी ट्राय करत असते कामावर आणि इकडच्या मॅडमना आणि सरांना नेहमीच ती रेसिपी आवडून जाते आणि मग काय होतं माहिती आहे का, ती रेसिपी ॲड होऊन जाते आणि अशाच ॲड होऊन अशा ह्या घरामध्ये मी किती रेसिपी बनवते त्याचा काय अंदाजच नाही आहे. त्यांना अशा माझ्या हातच्या नवनवीन रेसिपी खायला खूप आवडतात. आणि जर मी एखाद्या वेळेस म्हटलं ना की दीदी आज ये ट्राय करू क्या, दीदी आज वो बनाऊ क्या, ये डाल के बनाऊ क्या, तर ते मला कधीच नाही म्हणत नाही. कारण त्यांना माहिती आहे की रीमा जी रेसिपी नवीन ट्राय करेल ना ती शक्यतो बिघडणारच नाही. म्हणजे मी सुद्धा माणूस आहे, माझ्याकडनं पण चुका होतात. पण मी असं ट्राय करते ना की जेणेकरून आपल्या पोटात हेल्दी गोष्टी जायला पाहिजे. तसं पण बाहेरच्या पॉल्युशनमुळे वातावरणामुळे सगळ्याच गोष्टी आपल्या हेल्दी आपल्या पोटात जातात असं नाही आहे. आणि त्यातल्या त्यात हे व्हेजिटेरियन आहे. तर ही फॅमिली व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेजमध्येच मला काय हेल्दी आणि टेस्टी बनवता येईल हे मला ट्राय करायचं असतं. तर आणि त्यातल्या त्यात हे जिमला जातात, वर्कआउट करतात आणि असं म्हणजे हेल्दी खातात. त्यामुळे मग त्यांच्यासाठी जे म्हणजे चांगलं आहे त्यांना आवडेल पण, ते आवडीने खातील पण आणि ते हेल्थच्या हिशोबाने त्यांच्यासाठी चांगलं पण राहील असं मी ट्राय करत असते. तुम्ही माझ्या इकडच्या घरामध्ये स्वयंपाकात पण बघितलं असेल मी तेलाचा वापर खूप कमी करते. हे मला फक्त 1 लिटर तेल देतात, त्यात मला 1 महिन्याच्या वर काढायचं असतं. 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस मी ते 1 लिटर तेल वापरते आणि त्यांच्या घरामध्ये 3 ते 4 मेंबर आहेत खाणारे. तर अशा पद्धतीने इकडे बनवलेले हे मोड आलेल्या मुगाचे आणि कॉर्नचे डोसे ह्यांना खूप आवडले. तर ह्यांनी ह्याला नाव दिलं आहे मूग आणि कॉर्नचे चिले. ह्यांना ही रेसिपी खूप आवडली. तुम्ही पण एकदा नक्की तुमच्या घरात ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्या चॅनलला फॉलो करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक छानसं कमेंट तुमच्या बहिणीसाठी नक्की करा. चला मग उद्या भेटूया नवीन रेसिपीमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.